तो असा होता की ह्या निवडणुकीसाठी हे करतोय का, तर बिलकुल नाही ना. निवडणुका येतात, निवडणुका जातात. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषी हा कदाचित सत्ताधारी पक्षाने मुद्दाम निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणलेला हा प्रयोग आहे, स्टंट आहे, असं म्हणाल तर चुकीचं ठरणार नाही. आमच्या दृष्टीने तसं नाही आहे. आमच्या दृष्टीने म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं, परकीय आक्रमणं ज्या ज्या वेळेला झालेली आहेत ना राजू, त्या त्यावेळेला परकीय आक्रमणं केवळ भूमीपुरतं झालेली नाहीत. त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं तर भूमी कब्जा केलीच, पण त्यासोबत भाषा कब्जा केली. याच्या भाषा कब्जा झाली की त्याची अस्मिता, त्याची संस्कृती ह्याच्यावरती ताबा मिळवला जातो आणि त्याच्यानंतर जी रासाला सुरुवात होते तसा प्रयोग आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना काय हे एकत्र आम्ही आलेलो आहे ते आमच्या मराठी अस्मितेसाठी, संस्कृतीसाठी, तिच्या रक्षणासाठी. तुम्ही मगाशी संदर्भ दिलात की बाळासाहेबांनी, खरं आहे ते, बाळासाहेबांनी मराठी माणसाचं हितच पाहिलं. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला मोठं करण्याचं त्याचं खूप मोठं योगदानच आहे. त्यामुळे हा प्रयोग त्यांचा आहे. ते किती जरी बोलत असले तरी सुद्धा त्याच्या मागे त्याचा छुपा अजेंडा आहे. खरं जर तुम्ही पाहिलं तर कुठेही एनईपी जे आहे राष्ट्रीय धोरण 2020 त्याच्यातही कुठे नाही की हिंदी भाषा ही तुम्हाला तिसरी भाषा म्हणून घ्यायलाच पाहिजे. नाही, सरकार पण असं म्हणतंय की आम्ही सक्ती करतच नाहीये. जर 20 पेक्षा जास्त मुलं आली आणि त्यांनी वेगळी भाषा म्हटलं तर आम्ही त्याला करू. दुसरी गोष्ट अशी की ऑलरेडी 3 भाषा अनेक शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केम्ब्रिज इकडे लागूच आहेत. तुम्ही मराठी मुलांना फक्त म्हणजे जी मराठी मुलं त्या शाळांमध्ये आहेत ती शिकतातच आहेत. मला तुम्ही एक सांगा, मल्याळी, तमिळ तुम्हाला 3 भाषेची ऑप्शन दिली, कुठली तिसरी भाषा म्हणून. तुम्ही मल्याळी, तमिळी, कन्नडी जी कुठली भाषा ती तुम्ही घ्याल काय? मग तुम्हाला नाईलाजाने हिंदी घ्यावी लागेल ना. ह्याचा विचार करत नाही का? पण असं आहे की त्याच्यामध्ये हिंदीची तोंड ओळख जर समजा होत असेल, म्हणजे हे सरकार असं म्हणतं की तोंड ओळखच आम्ही करून देतोय, तर मग त्याच्याबद्दल तुम्ही कशाला आक्षेप घेता? तुम्हाला तोंड ओळख करून देण्यासाठी वेगळे वेगळे खूप मार्ग आहेत. मराठी मुलांना ही जबरदस्तीने डोक्यावरती ठेवणं, जसं आता नांदगावकर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जे असे विषय दिलेले आहेत की तुम्हाला दुसरा पर्यायच राहत नाहीये. आमचं आजही म्हणणं असं आहे की ज्या वयामध्ये मुलांना मातृभाषा शिकणं गरजेचं आहे त्याची तोंड ओळख आता कशाला? त्याचं शेवटी त्या मुलाच्या मानसिकतेचा हा पण विचार होणं गरजेचं आहे ना त्याच्यामध्ये. आणि जसं आता ह्यांनी सांगितलं, निवडणुका हा विषय नाही आहे.